खरात फाईल्स, फडणवीसांच्या निशाण्यावर अर्ध कॅबिनेट, त्या 58 व्हिडिओंचे मंत्रालयात टेन्शन. राजकीय नेत्यांच्या बहुचर्चित ज्योतिषी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांच्या कारनाम्यांची फाईल उघडताच महायुतीच्या नेत्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲक्शन मोडवर येत कॅप्टन खरात भोवती फास आवळल्यामुळे या भोंदूबाबांच्या संपर्कात असणारे सर्वच जण संशयाच्या फेऱ्यात अडकलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खरात सोबतच्या सलगीमुळे शिंदे गटाचं टेन्शन वाढलंय, तर रुपाली चाकणकर यांच्यामुळे अजितदादांची राष्ट्रवादी ही चांगलीच अडचणीत आली असून फडणवीसांच्या निशाण्यावर शिंदे यांच्यासह अर्ध कॅबिनेट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नाशिकमधील एका महिलेनं केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली झालेल्या अटकेनंतर भोंदूबाबा कॅप्टन खरात यांचे कारनामे उघडकीस येऊ लागलेत. वास्तविक राजकीय नेत्यांशी जवळीक असणाऱ्या कॅप्टन खरात प्रकरणात 2 आठवड्यांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष घालत पोलीस महासंचालकांनी कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचे पुरावे आधीच गोळा करण्यात आले होते. पोलिसांनी खरात विरोधातील व्हिडिओ क्लिप्स आणि इतर संवेदनशील माहिती आधीच ताब्यात घेत अत्यंत कमालीची गुप्तता बाळगत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानुसार केलेल्या या कारवाईमुळे कॅप्टन खरात यांच्याशी सलगी असणाऱ्या नेत्यांची झोप उडाली आहे. खरात प्रकरणाचा तपास IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे सोपवत फडणवीस यांनी संबंधितांनी एक प्रकारे सूचक इशारा दिला आहे. 1 वर्षापूर्वी एका स्थानिक वृत्तपत्रात कॅप्टन भोंदूबाबाच्या मथळ्याखाली अशोक खरात यांच्या कारनाम्याबाबत वृत्त छापून आलं होतं. त्यावेळी खरात यांना वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रय खेमनर यांना 5 कोटींच्या अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील खेमनर यांना फोन करून माफीनामा सादर करण्यास सांगितल्याचा प्रकार समोर आलाय. माफी मागा अन्यथा गुन्हा दाखल करायला लावते अशी धमकी चाकणकर यांनी दिल्याचा आरोप खेमनर यांनी केलाय. महिला आयोगाकडून स्युमोटो गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला पत्र दिल्याचा दावाही खेमनर यांनी केलाय. 2 दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यातील भाजप नेत्यांच्या तक्रारीचा पाढा भाजप श्रेष्ठींपुढे वाचला. ते दिल्लीतून परतत नाही तोच एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु असलेल्या भोंदूबाबाबाबत कॅप्टन खरात याला अटक करण्यात आली. या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस थेट ॲक्शन मोडवर येत एकामागून एक कारवाईचे आदेश देऊ लागल्यानं शिंदे गटाच्या अडचणीत वाढ होताना दिसते. खरातच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या पेनड्राईव्हमधील 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडलेत. हे व्हिडिओ कुणाकुणाचे आहेत आणि त्यामागे नेमकं कोण आहे, यामागे मंत्रालयातील कोण कोण आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्यात यामागे असलेले मोठे रॅकेट, राजकीय धार्मिक संबंध यांचे रहस्य असण्याची शक्यता आहे. कॅप्टन खरात यांच्या काही कारनाम्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा थेट संबंध असल्याचं दिसून येतंय. कॅप्टन भोंदूबाबाचे कारनामे वर्तमानपत्रातून उघड करणाऱ्या संपादकांना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फोन करून धमकावले. एवढंच नाही तर खरात यांच्याशी संबंधित ट्रस्टवर देखील त्या आहेत. चाकणकर यांना पदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली असून चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदांवरून गच्छंती अटळ आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकणकर यांना कधी नारळ देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशोक खरात याच्यावर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेवर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. वावी पोलीस ठाण्यात अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 5 कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे. तर शिर्डी पोलीस ठाण्यात पीडितेचे वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा गुन्हा आहे. या 3ही गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाच्या प्रमुखपदी IPS तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती केली असून त्यांना नाशिकमध्ये गुन्हे दाखल होत गुन्हे शाखेकडून त्यांनी तपास हाती घेतलाय. अशोक खरातचं प्रकरण हे एप्स्टीन फाईलपेक्षा भयंकर आहे. मुख्यमंत्री कान तोंड डोळे बंद करून बसले आहेत. या भोंदूबाबाकडे कोण जात होतं, अघोरी कृत्य कोण करत होतं ते मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गुप्तचर यंत्रणेकडून जाणून घ्यावं असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रानं अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मंजूर केलाय. मग असं असताना सुद्धा शासनातील मोठ्या पदावरील बसलेल्या व्यक्ती, मग त्यात महिला आयोगाच्या अध्यक्ष असू देत किंवा मंत्री, आमदार, हे सगळे अंधश्रद्धेनं त्या बाबाची पूजा करतात. कुणी जादू टोण्याला बसलंय, त्यांच्यासोबत ज्यांची छायाचित्र आली आहेत त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी मागणी राऊतांनी केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचं काम काय आहे की महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर आवाज उठवणं, अशा गुन्हेगारांवर कारवाई होणे. मंत्री नेते जर अशा लोकांच्या पायाजवळ बसत असतील तर महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस पदावर का ठेवतात?
ज्यांचे संबंध तिथं उघड होत आहेत त्यांना पदावरून दूर केलं पाहिजे. सत्तेत टिकण्यासाठी मंत्रीच असे करणार असतील तर गृह मंत्रालयानं यांना बडतर्फ करायला हवं, असं संजय राऊत म्हणाले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अशोक खरात यांच्या ट्रस्टवर आहे. या प्रकरणाची चौकशी कोणत्याही दबावाशिवाय आणि निष्पक्ष व्हावी यासाठी रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.